नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये रेसिपीज बाय रेश्मा। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। तर सर्वप्रथम आपल्याला गाजर दोन्ही बाजूनी कापून घ्यायचे आहे व मध्ये त्याचे भाग पाडायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्याला नीटपणे सोलून घ्यायचे आहे। सोलून झाल्यावर आपल्याला त्याला किसून घ्यायचे आहे। हे सर्व झाल्यावर आपल्याला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य म्हणजे 2 वाटी दूध, अर्धा वाटी साजूक तूप, अर्धा वाटी साखर, 1 टेबलस्पून काजू, 1 टेबलस्पून बदाम, 1 टेबलस्पून पिस्ता व अर्धा वाटी खावा व विलायचीची पूड व आपल्याला यामध्ये अर्धी वाटी मलाई टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला पातेल्यामध्ये आपल्याला घेतलेले तूप टाकायचे आहे व नीटपणे हलवून घ्यायचे आहे। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला किसलेले गाजर टाकायचे आहे व नीटपणे परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर ते आपल्याला 10 मिनिटे वाफेवर शिजवायचे आहे व काही वेळाने आपल्याला ते नीटपणे मिक्स करून घ्यायचे आहे। व एकीकडे आपल्याला काजू, बदाम, पिस्ता यांना बारीक चिरून घ्यायचे आहे। तेवढेच झाले की आपल्याला झाकण उघडून त्यामध्ये 2 वाटी दूध टाकायचे आहे। बघू शकता मित्रांनो, आपल्या हलव्याला कसा रंग येत आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला 10 मिनिटे वाफेवर हे शिजवून घ्यायचे आहे। शिजून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे। मग आपल्याला त्याच्यामध्ये घेतलेला मावा टाकून घ्यायचे आहे व नीटपणे परतवून घ्यायचे आहे। मग त्यावर काही वेळ झाकण ठेवून त्यानंतर आपल्याला त्यात चिरलेले काजू, बदाम, पिस्ता व विलायची पूड टाकायची आहे। आणि आपला गाजराचा हलवा रेडी।